प्रभाग क्रमांक 16 मध्ये सभापती महिला बालकल्याण सौ योगिता प्रशांत बागुल यांच्या मार्गदर्शनात संगमा चौकातील जीर्ण स्तंभ समाज नेते व नागरिकांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात काढला। याबाबत वृत्त असे की संगमा चौकातील स्तंभ हा जीर्ण झाल्यामुळे सदर स्तंभ हा आज दिनांक 10 सप्टेंबर 2022 रोजी विधिवत पूजा व बुद्ध वंदना घेऊन समाजातील मान्यवर नेते, ज्येष्ठ नेते, समाज बांधव व महिला भगिनींच्या उपस्थितीत, स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत काढण्यात आला। तर यावेळेस धुळे शहरात विविध विकास कामे सुरू असून त्या माध्यमातून नागरिक जनतेने देखील विकास कामांना अडथळे ठरणारे मंदिर, मस्जिद, स्तंभ या ठिकाणी अडथळे निर्माण होत असतील तर स्वतःहून काढून समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून समाजहित डोळ्यासमोर ठेवत विकास कामांना गती द्यावी असे आवाहन देखील या माध्यमातून करण्यात आले। तर त्या अनुषंगानेच आज सदरचा स्तंभ गेल्या 30 ते 35 वर्षापासून या ठिकाणी उभारण्यात आला होता। तो पूर्णपणे जीर्ण झाल्यामुळे सदर तो आज काढण्यात आला। त्या ठिकाणी नवीन वास्तू उभारण्यात येणार असल्याचे यावेळेस नगरसेवक तथा विद्यमान सभापती सौ योगिताताई प्रशांत बागुल व प्रशांत बागुल यांच्या वतीने सांगण्यात आले। तर सरस्तंभ हा रस्त्याला देखील अडथळा निर्माण होत होता, त्यासाठी समाजातील ज्येष्ठ नेते यांच्या मार्गदर्शनात व समाज बांधव नागरिक यांच्या उपस्थितीत पूजा विधी करत पूजा व बुद्धवंदना घेत सदर स्तंभ काढण्यात आला। यावेळेस मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते। यावेळी नगरसेवक तथा विद्यमान सभापती सौ योगिताताई बागुल, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बागुल, समाजातील ज्येष्ठ नेते जिभाऊ एम.जी. दिवरे, डी.व्ही. वाघ, माजी नगरसेवक जितूभाऊ शिरसाट, देवीदास जगताप, कैलास भाविस्कर, लखन चांगरे, शंकर अण्णा करात, नानासाहेब देवरे, भैयासाहेब वाघ, मधुकर निकुम, बालचंद्र सोनगत, मणिबाबा खैरनार, संजय चव्हाण, प्रशांत बागुल, दिलीप भांबरे, धनराज पवार, विजय भांबरे, संजय अहिरे, गुड्डू शेख, विलास मोहिते, कुणाल गोसावी, किरण दिवरे, योगेश जगताप, नरेश दामोदर, दिलीप पारेराव, गंपू दामोदर, राहुल भांबरे आदी सर्वच पदाधिकारी, सामाजिक नेते, समाज बांधव, स्थानिक नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर क्रॉस होणार सर, थोडं क्रॉस बस असं मूर्त्या मोकळ्या पाहिजे, मूर्त्या मोकळ्या पाहिजे, मूर्त्या मोकळ्या एकदम भारी। आता आता पंचशिला मला काय करू नका हम्मां नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स 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 बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि,
तथ्यंपि धम्मं शरणं गच्छामि संगमा चौकातील स्तंभ हा जीर्ण झाल्यामुळे काढण्यात येत आहे व नवीन स्तंभ उभारण्यात येईल. नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात येईल. काही विकासाच्या कामांसाठी अडथळे झाल्यास स्तंभ काढत नाही. सर्वानुमते आम्ही काढत आहोत. क्रमांक 16 मध्ये असलेला धम्मदीप स्तंभ आज रोजी सर्वांच्या साक्षीने ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा स्तंभ काढण्यात आलेला आहे. हा स्तंभ गेल्या 35 वर्षापासून आमचा आदर्श असलेला स्तंभ होता. हा स्तंभ जीर्ण झालेला आहे. या स्तंभाच्या ठिकाणी आम्ही नवीन स्तंभ आता उभारण्यात येत आहे. या स्तंभाला आता कमीत कमी 16 कोटीचा रोड इकडनं नगर उत्थानमधून चाललेला आहे. तो 16 कोटीच्या रोडमध्ये सुद्धा स्तंभ अडथळा निर्माण होत होता. पण धुळे शहर जनतेला आमच्या महिला बालकल्याण सभाकडून एकच विनंती की धुळे शहरामध्ये कुठेही अशा विकासाचे जर कामं चालू असतील तर स्वतःहून नागरिकांनी, मंदिर असो, मस्जिद असो, स्तंभ असो, स्वतःहून नागरिकांनी विकासाची कामं झाली पाहिजे. मोठ्या प्रमाणात विकासाची कामं झाली पाहिजे. हीच नागरिकांना एक संदेश देण्याचा उद्दिष्ट आणि सर्व लोकांना बोलवण्याचा उद्दिष्ट हाच होता. जय हिंद.